कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाडमध्ये भरधाव कारचा भीषण थरार, 8 वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याला घेराव, आरोपी कार चालक पोलिसांच्या ताब्यात। दापोलीत बॉक्साईट वाहतुकीमुळे प्रदूषण, शाळकरी मुलांच्या जीवाला धोका, मानवाधिकार आयोगाची कडक दखल, जिल्हाधिकाऱ्यांना 2 आठवड्यांचा अल्टिमेटम, प्रदूषणाबाबत तातडीने कारवाईचा अहवाल मागवला। श्री श्री रविशंकरजींचे रत्नागिरीत आगमन, गोगटे कॉलेज मैदानावर भव्य सोहळा, 25,000 भाविक राहणार उपस्थित। आणि शिंगरीत संत तुकाराम महाराज पादुका, खेड तालुक्यात भक्तीचा मोठा जागर, 100 वर्षांचा ऐतिहासिक भक्ती सोहळा, नामवंत कीर्तनकारांची राहणार उपस्थिती। पाहुयात सविस्तर वृत्त। महाड तालुक्यातील सौ परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या 8 वर्षांच्या शरण्या दवंडे या चिमुकलीला भरधाव स्विफ्ट कारने पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की शरण्याला सुमारे 5 फूट उडवलं गेलं आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर पळून जाणाऱ्या कार चालक फरहान ताजीर याला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। मात्र या घटनेनंतर सौ परिसरातील वातावरण प्रचंड तापलं होतं। संतप्त ग्रामस्थांनी महाड शहर पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली। यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला। पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होती आहे। महाड शहर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे 8 वर्षाची मुलगी आहे। तिच्याविरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्यांनी उडवलं होतं। मग आम्ही ते CCTV फुटेजच्या आधारे त्याला शोधलेला आहे आणि तिची गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे। तेव्हा पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेले आहे। त्याच्यामध्ये BNSS कलम 106(1), 281 आणि 125 बस मोटर वाहन कायदा 1988 चे 134 आणि 184 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पुढील तपास करीत आहोत। याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर 50-60 लोक आलेले होते। त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या। असं आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला ताब्यात द्या म्हणून सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते। म्हणून मला थोडंसं रेटारेटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं। दापोली तालुक्यातील मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण धोक्यात आलंय। सातत्याने होणाऱ्या ओव्हरलोड डंपरच्या वाहतुकीमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि आवाजाचं प्रदूषण होत असून विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होतोय। स्थानिक प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने भावेश कारेकर यांनी अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती। या गंभीर तक्रारीची दखल घेत आयोगाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे। शाळेजवळच्या या प्रदूषणामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं निरीक्षण आयोगाने नोंदवलंय। या प्रकरणी सखोल चौकशी करून 2 आठवड्यांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कोणती पावले उचलणार याकडे मांदिवलीतील पालकांचे लक्ष लागलंय। आयोगाच्या या भूमिकेमुळे खाण व्यवसायातील बेजबाबदार वाहतुकीवर चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। My name is उमर इमरान कदम। मेरे विलेज का नेम है मांदिवली और ये डंपर की वजह से हमारे को बहुत सांस लेने की तकलीफ होती, खाने में दुर्ला आता और उसके बाद ये होती बीमारियां होती। हमारे को टीचर की पढ़ाई में आवाज नहीं आती। My name is Ahmed Imran Mukaddam. My गाँव name is
मांदिवली ह्या डंपरच्या हिनाने आम्हाला धुरला पोल्युशन वगैरे होतंय. तर इकडे रस्त्याने जाताना पण पोल्युशन, जेवताना धानातला ही होतं आणि सर पळवतात तेव्हा ऐकायला कमी होतं डंपरच्या हिनाने. आणि हिनाचं पोल्युशन शाळेतल्या येतात तिनाने मोह पोल्युशन येतं वासमुख. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या सोयी सुविधांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात मालमत्ता कर आकारला जातोय. हा वास्तव कर महापालिकेने तातडीने कमी करावा अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी पनवेल दौऱ्यादरम्यान ही मागणी लावून धरली. शहराचा विस्तार वेगाने होत असला तरी विकासाच्या नावाखाली केवळ सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी सुरू असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. पनवेलमध्ये सध्या वाढते प्रदूषण आणि प्रशासकीय स्तरावर फोफावलेला भ्रष्टाचार हा सर्वात मोठ्या गंभीर समस्या बनल्यात. शहराचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व मोठे असूनही महापालिका प्रशासनाकडून या भागाच्या मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सामान्य जनतेला सुविधांपासून वंचित ठेवून केवळ कराची लूट केली जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय. त्यांच्या विधानामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात महाविकास आघाडी या अन्यायाविरोधात मोठं आंदोलन करणार असल्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले आहेत. पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक प्रलंबित विषय आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे टॅक्सचा मुद्दा. टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांकडनं घेतला जातो. साध्या दुकानदारांकडनं घेतला जातो, घरपट्टी घेतली जाते, पाणीपट्टी घेतली जाते, पण त्या पद्धतीने इथं लोकांना सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे इथे टॅक्स जो मोठ्या प्रमाणात घेतला जातो तो कमी केला गेला पाहिजे असं आम्ही ज्या आघाडीचं प्रतिनिधित्व इथं करतो या आमच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या उमेदवारांचं मत आहे. त्यामुळे आमची जी आघाडी आहे ज्याच्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, मनसे, शेकाप एक खूप मोठा पक्ष आहे, त्याच्याचबरोबर SP असे सर्व एकत्रित येऊन आम्ही ही निवडणूक तिथं लढत आहे. एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असलो तरी हे जे आमचे सगळे उमेदवार आहेत सामान्य परिवारातले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन लोकांनी आता ठरवलेलं आहे की भ्रष्टाचार कायमस्वरूपी या शहरातून आपल्याला संपवायचा आहे, मिटवायचा आहे आणि आरोग्याची व्यवस्थेपासून इतरही सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सामान्य लोकांचं सरकार या शहरामध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने इथं सर्व जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी इथं खऱ्या अर्थाने मी आलेलो आहे. आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे, लोकांनी हातात घेतलेली आहे. हे सर्व जे पदाधिकारी आहेत, नेते येतात जातात, पण ह्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून कुठलाही वादविवाद न ठेवता फक्त शहराचा विकास आणि लोकांना सुविधा या अनुषंगाने सगळे वाद बाजूला ठेवून एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचं ठरवलं. आणि खूप मनापासून हे सर्व लोक लढत आहेत आणि विजय या सर्व लोकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. नवी मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅली काढली. या रॅली दरम्यान रोहित पवारांनी सत्ताधारी गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. सध्या नवी मुंबईत सत्ताधाऱ्यांमध्ये नळावरच्या भांडणांसारखी स्थिती निर्माण झाली असून दोन्ही गट केवळ एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यात मग्न असल्याचं पवार म्हणाले. या सत्ताधाऱ्यांनीच गेली अनेक वर्षे नवी मुंबई महानगरपालिका अक्षरशः लुटली आहे. शहराच्या मूलभूत विकासाऐवजी केवळ स्वतःचा आर्थिक फायदा पाहिलाय, त्याचा कारभार सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय. या सर्व प्रकाराला नवी मुंबईतील जनता आता पूर्णपणे कंटाळली असून आगामी निवडणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीलाच कौल देतील असा ठाम विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. या बाईक रॅलीला शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालंय. आता हेच आहे, नळावर जसं काही लोक भांडतात की हे पाणी माझं, हे पाणी माझं, तसंच या महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेले सत्ताधारीतलेच पक्ष एकामेकाशी अशा पद्धतीने भांडतायत की जसं की एखादं नळावरचं भांडण आहे, त्याच्याचबरोबर एकामेकाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना पैशाचा आमिष दाखवून हे आपल्याकडे ओढणं, नाहीतर एखाद्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी भीती दाखवून आपल्याकडे ओढणं, हे जे काय राजकारण आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि दुर्दैव असं की याच्यातच
काही महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून येतात. मग पैसे, दडपशाही, गुंडाशाही या सगळ्यांचा वापर करून लोकशाही मारली जाते असं आमचं मत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धडाडीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय. ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट हा अडाणींशी त्यांचा झालेला आहे, हे जग जाहीर आहे. त्यामुळे आत्ता जर देवेंद्र फडणवीस साहेब फक्त मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून जर असं काही बोलत असतील तर हे दुर्दैवी आहे. लोकांना ते पटलेलं आहे. आता फक्त विषय एवढाच आहे की एखादा प्रायव्हेट व्यक्ती नाही तर कंपनी जर तिथं विकास करत असेल, तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं आहे का, तिथं राहणाऱ्या गरिबांना घर किती मोठं मिळणार आहे याच्यावर कुठेतरी आज चर्चा करायची सुरुवात आहे. पण दिशाभूल करण्याचा प्रयोग नाही तर प्रयत्न हा भाजपकडनं सरळ सरळ केला जातोय असं आमचं मत आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कळंबोली शहरात महायुतीच्या प्रचारानं मोठा जोर धरलाय. शिवसेना नेते रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 8 मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महायुतीचे जल्लोषात स्वागत केले. कळंबोलीत सत्ता महायुतीचीच येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा ठाम विश्वास रामदास शेवाळे यांनी व्यक्त केला. या भव्य शक्ती प्रदर्शनात उमेदवार बबन मुकादम, सायली सरक आणि बायजा बारगजे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते. कळंबोलीचा सर्वांगीण विकास हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचं सांगत महायुतीनं आगामी निवडणुकीत विजयाचा निर्धार केलाय. संपूर्ण परिसर महायुतीच्या घोषणांनी दुमदुमून गेला असून नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या रॅलीतून महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. स्थानिक जनतेने महायुतीवर दाखवलेला हा विश्वास विजयाची नांदी ठरेल असा दावा शेवाळे यांनी केला. महानगरपालिकेच्या माध्यमातून जो विकासाचं सूत्र आम्ही घेऊन आपल्यासमोर आलोय. आपल्याला आम्ही खात्रीनं सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे आपल्या समस्या या 5-7 वर्षामध्ये काही सुटल्या गेल्या नाहीत त्या सर्व समस्या सुटण्याचं निराकरण आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. आपण पाहता काही रस्त्याची, गटारांची, आतमध्ये बरीचशी गार्डनची काही बाकी असणारी कामं असतील, त्या भागामध्ये असणारी गोरगरिबांसाठी एखादी महानगरपालिका शाळा असावी, असंख्य प्रश्न आहेत की आपल्या आता थोड्याशा टाईममध्ये सांगू शकत नाही. पण आम्ही काही वल्गना करण्यापेक्षा आम्ही करून दाखवणारी मंडळी आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या ह्या मध्यमवर्गीय कळंबोलीकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे. मी गेली 20 वर्ष इथे काम करत आहोत. माझे पती 2 वेळा शहराध्यक्ष आणि 4 वेळा NT मधून जिल्हाध्यक्ष आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आहे. माझी ही दुसरी निवडणूक आहे, त्यामुळे अनुभव माझा आहेच. आणि दुसरी गोष्ट अशी की सर्व लोकांची मला साथ आहे. मी 12 वर्ष बचत गट चालवून प्रत्येक घराघरात पोहोचलेली आहे, त्यामुळे मला याचा निश्चितच फायदा होईल. आणि घरोघरी प्रचार करताना मतदारांचा उत्स्फूर्त असा सहभाग आणि आनंद पाहायला मिळत आहे. कालची रॅली आणि प्रचार सभा बघितली तर आपण सर्व मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता आणि मतदारही खूप उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आणि आता उमेदवार असताना माझा एक असं अजेंडा आहे की महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण हे ध्येय ठेवून मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. एक तर बघा, आम्ही ग्राउंड लेवलची लोक आहोत. या ठिकाणी प्रभाग 8 नव्हे तर कळंबोलीमध्ये माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य 2012ला सर्वांनी निवडून दिले. त्यानंतर 2016ला मला नगरसेवक म्हणून केला. त्यानंतर मी 2 वर्षानंतर शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये का गेलो, कारण विकास नावाची चीज अजेंडा या शेतकरी कामगार पक्षातच नव्हता. म्हणून मी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तदनंतर जो कामाचा सपाटा लावला, त्यानंतर आपण थांबलोच नाही. या ठिकाणी प्रभाग 8 मध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये हायमास असतील, प्रत्येक सोसायटीमध्ये कॉन्क्रिटीकरण असेल, प्रत्येक सोसायटीमध्ये ड्रेनेजची लाईन असेल, असे सारे असंख्य कामे केले. राजापूर तालुक्यातील कोंडे येथे नुकताच एक आगळावेगळा साहित्यिक सोहळा संपन्न झाला. स्पर्श
प्रकाशन राजापूर निर्मित आणि लेखक प्रकाश सकपाळ लिखित कुडपाण या कथासंग्रहाचे भव्य प्रकाशन यावेळी करण्यात आले। या दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले होते। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक मारुती कांबळे यांनी भूषवले। सातारा येथील प्रसिद्ध साहित्यिक आणि प्रकाशक डॉक्टर सुभाष वाघमारे यांच्या हस्ते या कथासंग्रहाचे विमोचन करण्यात आले। या सोहळ्याला साहित्यिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी राजापूर तालुक्यातील रसिक नागरिक आणि कोंडे गावातील ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती। कुडपाण कथा संग्रहाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे विविध पैलू वाचकांसमोर मांडले गेले। हा सोहळा केवळ पुस्तक प्रकाशन नसून तो सांस्कृतिक विचारांचा जागर ठरला। अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील लेखकांना मोठं बळ मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। तर तुम्हाला एक म्हणून सांगतो की प्रामाणिकपणाचा जो सुगंध आहे ना, सगळ्या जगातला महत्वाचा सुगंध आहे प्रामाणिकपणा, डिव्होटिव्ह, इमानदारी, इमान आणि बेईमान या दोन जबानी आहेत। मी बोलतानाच ह्या लेखकाच्या सुद्धा या दोन जबानी आहेत। इथून मी सुरुवात करतोय। मला वाटतं निश्चितपणाने तुमचं लक्ष माझ्याकडे असेल। बेईमानीने लिहिणारे लोक त्यांची उद्दिष्ट वेगळी आहेत, इमानदारीने लिहिणारे लोक त्यांची उद्दिष्ट वेगळी आहे। तुम्ही मराठीच्या संपूर्ण साहित्याचा जर वारसा बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल संतांचं साहित्य। रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ रोहाने 5000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट दिली आहे। या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमामुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला। 9 जानेवारी रोजी सायंकाळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही टाकी शाळेकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी शेडगे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं मोलाचं आश्वासन दिलंय। रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाण्याची नितांत गरज ओळखून हा उपक्रम राबवल्याचं सांगितलं। शिक्षण आणि आरोग्य हे समाजाच्या विकासाचं महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला संजय नारकर, जयदेव पवार, मुख्याध्यापिका विजया पाटील आणि रोटरी पदाधिकारी उपस्थित होते। रोटरी क्लबने घेतलेल्या कौतुकास्पद पुढाकाराचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। पाण्याची टाकी 5000 लिटरची पाण्याची टाकी ही भेट दिलेली आहे। त्यामुळे आमच्या शाळेच्या मार्फत आम्ही रोटरी क्लबचे धन्यवाद देतो। तसेच आमचे समीर शेठ शेडगे माजी नगराध्यक्ष यांचे धन्यवाद देतो की रोटरी क्लबचं काम हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे। गेले कित्येक वर्ष मी पाहतोय, गेल्याच्या आदल्या वर्षी पण विक्रम शेठ जैन अध्यक्ष असताना आपल्या शाळेला ब्लॅकबोर्ड दिले होते। यापुढेही रोटरी क्लब अशा पद्धतीचे उपक्रम या आश्रमशाळेमध्ये राबवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। दी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे कोकणच्या इतिहासात प्रथमच रत्नागिरीत आगमन होत आहे। 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गोगटे कॉलेजच्या भव्य मैदानावर ऐतिहासिक भक्ती उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या महत्त्वपूर्ण सोहळ्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ॲडव्होकेट जया सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून जगभरातील 180 देशात तणावमुक्त जीवनाचा संदेश देणारे गुरुदेव प्रथमच येत असल्यानं संपूर्ण कोकण पट्ट्यात प्रचंड उत्साह आहे। या भव्य कार्यक्रमात ज्ञान आणि ध्यान तसेच मधुर भजनांचा अद्भुत त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे। या सोहळ्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यासह विविध शहरातून सुमारे 20 ते 25 हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष सहकार्यानं आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मेहनतीनं हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे। तरी तमाम रत्नागिरीकरांनी या अमूल्य संधीचा लाभ घेऊन गुरुदेवांच्या दिव्य सानिध्याची प्रचिती घ्यावी असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे। गुरुदेव म्हणजे काय आहे
आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना हा असा फार पर्वणीचा योग, सुवर्णयोग जुळून आलेला आहे की इतिहासात पहिल्यांदा म्हणजे गुरुदेव भारतभर फिरले, पूर्ण जगभर फिरले, पण कोकणात गुरुदेव आले नव्हते. तर ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांसाठी आम्ही देत आहोत की तुम्ही 22 जानेवारीला प्रत्यक्ष गुरुदेवांचं दर्शन घेऊन ही एक निर्भय आनंदी जीवन किंवा एक निर्मळ हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पसरण्याचं ह्याची अनुभूती तिथे घ्यायला तुम्ही या. कारण गुरुदेव तिथे ध्यानाद्वारे तुम्हाला ती अनुभूती प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा निर्माण करायचा ह्याचं तिथे तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर मी पुन्हा एकदा आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सगळ्या मेंबर्सतर्फे आवाहन करते की 22 जानेवारी 2026 गुरुवार दिनांक संध्याकाळी 6 वाजता हे टाईम तुम्ही आत्ताच ही वेळ निश्चित करून ठेवा आणि वेळेत येऊन आपली खुर्ची तिथे आसनस्थ व्हा. कारण आमचं टार्गेट 20 ते 25 हजार लोकांचं आहे आणि गुरुदेव हे नारायणाचं रूप आहे. त्यामुळे गुरुदेव जिथे जिथे जातात अक्षरशः लोक झुंबड गुरुजींच्या पाठी धावते. तर त्यामुळे प्रत्येकाला दर्शन मिळावं हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांना आवाहन करते की वेळेत उपस्थित राहून गुरुदेवांचा दर्शनाचा लाभ घ्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिंगरी येथे 9 जानेवारी रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे प्रथमच आगमन झाले. श्री क्षेत्र देहू संस्थान आणि वैभव पिंपळकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होतोय. या निमित्तानं शिंगरीत अखंड हरिनाम सप्ताह शतक महोत्सव आणि तुकाराम महाराजांच्या 175व्या वैकुंठ गमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात गाथा पारायण, कीर्तन, प्रवचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. 11 जानेवारीला स्वामी अरविंदनाथजी महाराज यांच्या हस्ते विशेष अनुग्रह कार्यक्रम होईल. या निमित्तानं 8 ते 15 जानेवारी रोजी शिंगरी येथे अखंड हरिनाम सप्ताह शतक महोत्सव आयोजित करण्यात आला. या काळात संत तुकाराम महाराज गाथा पारायण, नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, भजन, भारूड, महिलांची भजनं, संगीत भजन आणि लोकसंस्कृती कार्यक्रम होणार आहेत. तसेच दररोज रात्री विविध भजन मंडळांचे कार्यक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शवणारे भारूड सादर केले जाणार आहेत. हनुमान मंदिर परिसरात होणाऱ्या या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. आज आम्ही शिंगरी ग्रामस्थ मंडळी हा आमच्या या सप्ताहाला, अखंड हरिनाम सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं आम्ही हा अखंड हरिनाम महोत्सव, शतक महोत्सव वर्ष या ठिकाणी अति उत्साहात भव्य आणि दिव्य अशा प्रकारे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही देहूवरून जगद्गुरू तुकोबरायांच्या पादुका देखील या ठिकाणी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या आहेत. आणि या गेली 99 वर्षाची काही जी परंपरा आहे ती आज या मंडळींनी जोपासलेली आहे. आमचे आजोबा बाळाजी आप्पाजी कदम यांच्या काळामध्ये जुनी स्थापना केलेली होती. नंतर मग थोड्या काळाने आमच्या काळामध्ये ती नवीन 60मध्ये आम्ही नवीन पाषाणावरती मंदिर बांधलं मारुतीचं आणि तिथून आमचा हा सप्ताह आजपर्यंत चालू आहे. आज आमच्या सप्ताहाला 100 वर्ष झाले. तर आम्ही हा साजरा करतो आहे उत्सवाने. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.